चला मुलांनो, आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयात हे जे हा जो प्रश्न आहे असे प्रश्न नेहमी येत असतात. हा प्रश्न कॅलेंडरवर आधारित प्रश्न आहे. हा प्रश्न काय आहे तो एकदा आपण समजून घेऊया. 5 फेब्रुवारी 1996 ला शनिवार होता. तर 6 मे 1996 ला कोणता वार असेल? तर हे असे गणित सोडवण्यासाठी एक महत्त्वाची ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची. बघा, जो महिना 28 दिवसाचा असेल त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये येणारा वार, त्या तारखेला येणारा वार हा तोच असतो. एवढं लक्षात ठेवा. आणि जर तो महिना 29 दिवसाचा असेल तर त्याच तारखेला पुढच्या महिन्यात येणारा जो वार असतो तो पुढचा वार असतो, एका वाराने पुढे. जर महिना 30 दिवसाचा असेल तर पुढच्या महिन्यात त्याच तारखेला येणारा वार हा 2 वाराने पुढे असतो. आणि जर महिना 31 दिवसाचा असेल तर त्याच तारखेला येणारा पुढच्या महिन्यातला वार हा 3 वारांनी किंवा 3 दिवसांनी पुढे असतो. तर आपल्याला अगोदर हे समजून घ्यावं लागेल का 1996 च्या फेब्रुवारी मध्ये किती दिवस आहे. जर ते लीप इयर असेल तर त्याच्यामध्ये 29 दिवस असतील आणि नसेल तर 28 दिवस असतील. मग हे लीप इयर आहे का ते पाहण्यासाठी आपण त्या वर्षाला 4 ने भागून पाहू. 1996 ला जर 4 ने भागलं तर किती येतं बघूया आपण. पहिला भाग जाईल 4 चा, 4 चोक 16 उरले 3 वरून घेतले 9. आता भाग जाईल 9 चा, 4 9 36 आणि उरले 3 वरून पुन्हा घेतले 6. पुन्हा भाग जाईल 9 चा, 4 9 36 उरले 0. म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजे 1996 हे वर्ष लीप इयर आहे. म्हणून या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात दिवस असतील 29. मग 29 दिवस जेव्हा असतील तेव्हा त्याच तारखेला येणाऱ्या पुढच्या महिन्यातला वार हा पुढचा वार असतो. मग आता 5 फेब्रुवारीला कोणता वार आहे सांगा. 5 शनिवार आहे. मग 29 दिवसाचा असल्यामुळे 5 मार्चला येणारा वार 1 दिवसाने पुढे असेल. म्हणजे कोणता वार येईल मग त्या दिवशी? रविवार येईल. बरोबर आहे. आता 1 मार्च जो आहे तो किती दिवसांचा असतो? 31 दिवसाचा असतो. मग 31 दिवसाचा असल्यामुळे पुढच्या महिन्यातील त्याच तारखेला येणारा वार हा किती दिवसांनी पुढे असेल? 3 दिवस. किती दिवसांनी पुढे असेल? 3 दिवस. मग रविवारच्या पुढे 3 दिवस मग आपण सोमवार, मंगळवार, बुधवार. कोणता वार येईल? बुधवार. 5 एप्रिलला कोणता वार येईल? बुधवार. आता एप्रिल महिना किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा असतो. मग पुढचा 5 मेचा जो वार येणार आहे तो 30 दिवसाचा असल्यामुळे 2 दिवसांनी पुढे असेल. मग बुधवारच्या पुढे 2 दिवस म्हणतो आपण गुरुवार, शुक्रवार. 5 मेला कोणता वार येईल मग? शुक्रवार. मग आता आपल्याला विचारलेला आहे प्रश्नामध्ये 6 मे 1996 ला कोणता वार असेल. मग आपल्याला आता 6 मेचा वार काढायचा आहे. जर 5 मेला शुक्रवार असेल तर 6 मेला कोणता वार असेल? परत शनिवार. शनिवार असेल. बरोबर आहे. शनिवार असेल. मग आपलं जे उत्तर आहे ते आले आहे शनिवार. कोणता पर्याय आहे हा? 4 नंबरचा. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे.